आहेत, सगळीकडेच कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आग्रही आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि पक्षाला सुद्धा अधिकाधिक जागा मिळाव्याची वाटतं साहजिक आहे. व्यक्त पाडणे याच्यापेक्षा सुद्धा राजकारण आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणे याही निवडणुकीतला छोटा अजेंडा असतो. खरं तर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळते ते बघितल्यानंतर त्याच्यातली वास्तविकता समजून आपण पुढे गेलो. आपण बघितलं असाल की ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आरोप करण्यापेक्षा वास्तविकता आणि वस्तुस्थितीवरती जर का त्यांनी बोलले तर अजून सुद्धा त्यांना सुधारायला म्हणण्यापेक्षा अजून सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचं काम अजून चांगलं करू शकतो. महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात सगळीकडे आपण बघितलं असेल तर तिथं खूप चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसांचा विश्वास मिळवण्यामध्ये महायुतीच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी केलेलं काम आणि ज्या पद्धतीचं यश मिळते हे बघितल्यानंतर ईव्हीएम वर दोष देण्यापेक्षा आपण आपली वस्तुस्थिती बघून अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संदेश घेतला तरच मला वाटते बरं होईल. राज्यभरामध्ये महायुतीचा उमेदवार पाहायला मिळतो. त्यामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. कसं या सगळ्या विकासाकडे पाहताय? स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या टप्प्यातली ही निवडणूक झाली की ज्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक वर्ष थांबलेल्या सगळ्या निवडणुका या सगळ्या अनेक वर्ष ज्या थांबलेल्या होत्या म्हणजे 5 वर्षाचा कालावधी थांबल्यानंतर सुद्धा परत आणखीन वर्ष 2 वर्ष 3 वर्षापर्यंत ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या सगळ्याची निवडणूक लागली आणि निवडणुकीनंतर सगळ्यांनाच उत्कंठ होते की कशा पद्धतीचा याचा निकाल लागतो. अपेक्षित असा निकाल की ज्याच्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालंय आणि या सगळ्या घवघवीत यशानंतर पुढच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने यश महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुती निश्चितपणे मिळवेल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला सुद्धा तो विश्वास या निमित्ताने निश्चितपणानं विश्वास त्यांनी व्यक्त केला. सगळीकडेच कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आग्रही आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि पक्षाला सुद्धा अधिकाधिक जागा मिळाव्याची वाटणं साहजिक आहे. परंतु आम्हा सगळ्यांना ज्या सूचना आहेत आणि आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने महायुती करून लढायचं आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये जे काही कमी जास्त होईल ते सगळं आपल्याला पुढच्या टप्प्यात कळेल. फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता येईल. पण महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि जागा वाटप महत्वाचं नाही तर निवडणुकीतला निकाल महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो की महायुतीचा निकाल आणि कोल्हापूर महानगरपालिकेवरती सुद्धा महायुतीची सत्ता येईल या पद्धतीचंच काम या जिल्ह्यातल्या तिन्ही प्रमुख सगळ्या नेत्यांनी पार्ट्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते सुद्धा करतात. महापालिकेबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीकडे देखील लक्ष आहे. नगरपालिकेचा पहिल्या टप्प्यात आपण जिल्हा परिषदेमध्ये वाटचाली महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी महायुती म्हणूनच निवडणूक करावी अशा पद्धतीचा आमच्या वरिष्ठांच्या सूचना आमच्या सगळ्यांना. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं जमत नसेल तिथं आपल्या स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावा अशाही सूचना दिल्या. आपण बघितलं असेल काही ठिकाणी इथं सुद्धा आम्हा मंडळींना आमची कसरत होती, आम्हा सगळ्यांचे प्रयत्न होते, परंतु प्रयत्नानंतर जिथं अडचण होती त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची सुद्धा लढाई झाली. जिल्हा परिषदला सुद्धा महायुती म्हणूनच लढाई करावी अशा सगळ्यांचाच आग्रह आहे आणि समजा एखाद्या ठिकाणी काही अपवाद असतील तर त्या अपवादाला सुद्धा घेऊन पुढे आम्ही जाणार. कागलमध्ये खरं तर महायुतीने यश मिळवले फक्त कागलमध्ये कुठेतरी हिताचा खडा पडला असं दिसतंय. कारण संजय दादा म्हटले यांना त्या ठिकाणी एकटं पाडण्यात आलं. कागल आणि निवडणूक स्थानिक पातळीवरती सुद्धा जाते. जरी ती नगरपालिका, नगरपंचायतीची, नगर परिषदेची निवडणूक असेल तरी सुद्धा तिथल्या स्थानिक पातळीवरच्या गटातटांचा सुद्धा तिथं भाग येतो. आपण बघितलं असेल मुरगोड हे संजय मंडलिक साहेबांचं गाव आहे. साहजिकच तिथं त्यांचं प्राबल्य आपल्याला या निवडणुकीत दिसलं. पलीकडच्या बाजूला कागल हे सन्माननीय मुश्रीफ साहेब आणि समर्जित राजांचंही गाव आहे. त्यामुळे तिथं त्यांनी सुद्धा तशा पद्धतीने यशस्वी अशा पद्धतीची तिथली निवडणूक केली. स्थानिकच्या गटातटांमध्ये ज्या पद्धतीने विभागणी होते त्यामुळे सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडा स्थानिकचा संदर्भ येतोय. एकटं पाडणे याच्यापेक्षा सुद्धा राजकारण आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणे याही निवडणुकीतला छुपा अजेंडा असतो तो मला वाटतं या ठिकाणी